श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 726. आपण शरभंग मुनींची ही कथा कालच्या निरूपणामध्ये ऐकावयास सुरुवात केली. विराध राक्षसाचा वध होतो आणि मानस पियुषकार तर म्हणतात की विराध राक्षस मरतानाच शरभंग ऋषींचा आश्रमाचा पत्ता प्रभू रामचंद्रांना सांगतात. त्याच भावबिंदूचा आपण थोडासा मागोवा घेतला आणि विराध राक्षसाची भावार्थ असलेली भूमिका काय आहे, तो आपल्या अंतःकरणात असलेला मोह आहे, जो छिन्न विछिन्न होऊनही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला छळणं थांबवत नाही आणि त्यामुळं त्या मोहाला गाडून संपूर्ण निर्मोही होऊनच या शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आपल्याला पोहोचता येतं. हा सूत्रात्मक भाग काल आपण बघितला. शरभंग मुनींना प्रभू रामचंद्रांचं आगमनाची वार्ता जणू काही या विराध राक्षसाच्या वधातून कळते आणि त्यांच्या साधनेचा अधिकार काय विलक्षण आहे की ते ब्रह्मलोकामध्ये जाण्याची तयारी करत होते आणि प्रभू रामचंद्र येत आहेत हे जाणताच त्यांनी प्रभू रामचंद्रांची वाट पाहावयास सुरुवात केली. प्रभू रामचंद्रांचं आगमन होतं. शरभंग ऋषी प्रभू रामचंद्रांच्या मुखाचं अवलोकन ज्याप्रमाणे एखाद्या कमळाचं असलेलं हे गुंजन हा मधुकर ज्या पद्धतीने करतो, त्या पद्धतीने शरभंग ऋषींची ही दृष्टी प्रभू रामचंद्रांवरती खेळली. प्रभू रामचंद्रांना एका सुंदर शब्दाच्या आधाराने शरभंग ऋषी उपमा देतात आणि ते म्हणतात की शंकर मानस राजमराला. हे शंकर रूपी मनाच्या मानस सरोवरातील राजहंस हे श्रीरामाचं स्वरूप या शिवतत्वास एकरूपत्व जणू काही शरभंग ऋषी सांगत आहेत. काल मी आपणास सहज प्रश्न केला होता की शंकर मानस राजमराला ही उपमा याआधी प्रभू रामचंद्रांना कोणी दिली. आज विशेष उत्तरं आली नाहीत, कदाचित उत्तर सापडलं नसेल, परंतु नेहमीप्रमाणे आपला अत्यंत सुज्ञ श्रोता सचिन याने मात्र त्याचं उत्तर शोधून मला पाठवलं. जय महेश मन राजसहंसा. आपल्याला परशुरामांनी भगवंताची केलेली ही स्तुती आठवत असेलच. बालकांडामध्ये जेव्हा हा प्रदीर्घ संवाद परशुराम, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्रांचा होतो, तत्पश्चात जेव्हा परशुरामांचे हे नेत्र कपाट उघडले जातात आणि जेव्हा त्यांना खात्री पडते की हाच आपला पुढचा अवतार आहे, त्यावेळेला परशुरामांनी भगवंताची केलेली ही स्तुती, त्यामधलं हे एक चरण आहे, जय महेश मन मानसहंसा. असो, तर त्या मानसरूपी या हृदयाशी जे एकरूप झालेले आहेत त्यांचाच हा अधिकार आहे की भगवंत हा नेमका राहतो कुठं. हा महादेवाच्या हृदयामध्ये, या निर्मळ अंतःकरणामध्ये राजहंस होऊन विहार करतो. हेच या श्रीरामरूपी परमात्म्याचं स्वतःचं निजस्थान आहे. असो सज्जनो, मग आपण काल एक सुंदर सूत्र समजून घ्यायला सुरुवात केली. नाथ सकल साधनमय हीना, कीनी कृपा जानी जनदीना. मी सर्व रीतीने साधन रहित आहे, आपण मला आपला दीन सेवक समजून माझ्यावरती कृपा केली. हे सूत्र काल आपण निरूपणाच्या अंतिम टप्प्यामध्ये बघत होतो आणि त्यासाठी माऊलीच्या हरिपाठातला जो शेवटच्या टप्प्यातला अभंग आहे की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. इथे एक प्रश्न पडतो की साधन रहित होणं म्हणजे नेमकं काय आहे.
बघा, शब्द हे अत्यंत घसरडे असतात. त्याच्यावरून जर त्याचे नीट अर्थ आपण समजून घेतले नाहीत तर साधन रहित हा शब्द आम्हाला कदाचित साधन भ्रष्ट करू शकेल. परंतु जर साधन रहित ही भूमिका आम्हाला कळाली तर आम्ही करत असलेलं साधनच आम्हाला भगवंताचं दर्शन घडवून आणेल. नेमकं साधन रहित या शब्दाचा अर्थ काय? आपण देखील विचार करा मनामध्ये. साधन रहित या शब्दाचा अर्थ मी जे काही साधन करतोय ते थांबवणं आहे का? किंवा मला त्या साधनेच्या शिवाय दुसरं काहीतरी करणं गरजेचं आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये या साधन रहित शब्दाच्या आधाराने पडायला हवेत. परमार्थामध्ये एक अत्यंत उत्तम लक्षण आहे की आम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. फक्त छान आहे, चांगलं आहे असं समजून आपण त्या शब्दांपासून पुढे जाता कामा नये. तब लगी रहु दीन हित लागी, जब लगी मिलो तुम ही तनु त्यागी. या अवस्थेपर्यंत शरभंज ऋषी पोहोचले. ते कशामुळं? कारण नाथ सकल साधनमय हीना. साधन विरहित ही स्थिती. बघा, आपण कुठल्याही प्रवासाला निघतो तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी साधनेची गरज पडतेच. समजा अगदी जवळचं अंतर आहे, आपण चालत निघालो तरी पायरूपी साधन आहे. थोडंसं जास्त अंतर आहे, आपली कुठली गाडी घेऊन आपण गेलो, साधन आवश्यक आहे. लांबचं अंतर आहे, रेल्वे आहेत, बसेस आहेत, आणखीन परदेशात जायचंय, विमान आहे. प्रवास म्हटला की साधन आहेच. आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा देखील आमच्या अंतरंगाचाच प्रवास आहे. मग या प्रवासाला देखील साधन हे अत्यावश्यक आहेच. आणि या साधनाशिवाय साधन रहित या शब्दातून प्रवास कसा करायचा याची उकल आमच्या बुद्धीला काही केल्या होऊ शकत नाही. श्री महाराज एक फार छान गोष्ट सांगायचे की एकदा एक बाप आणि त्याचा मुलगा रेल्वेने मुंबईला निघाले. मुलगा या प्रवासामध्ये या रेल्वेमधून आपण उतरूच नये अशा पद्धतीने बसून राहिला. बापाचं मात्र घड्याळाकडे लक्ष होतं की आपलं मुंबईला पोहोचून काम झालं पाहिजे. त्याप्रमाणे तो आनंदही घेत होता आणि त्याचं लक्ष सतत ध्येयाकडे देखील होतं. आणि ध्येय येताच मुलगा थोडासा हिरमुसूनच रेल्वेतून उतरला. वडील मात्र पटकन निरासक्त होऊन त्या रेल्वेचा त्याग करून पुढे निघून गेले. साधनेची गरज कुठपर्यंत? ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी साधनेची गरज आहे. ध्येयाला पोहोचल्यानंतर समर्थ दासबोधामध्ये आम्हाला स्वातंत्र्य देतात की ग्रंथ सावकाश बाजूला ठेवावा. कुठल्याही वाचनाची गरज नाही, काही बाहेरून जाणण्याची गरज नाही. सगळं काही आतच कळायला लागतं. परंतु ही अवस्था जर उद्या कोणी पहिली दुसरीतला मुलगा बोलायला लागला तर ते हास्याचं स्पट ठरेल. आपल्या महाराजांच्याच संप्रदायातले जे दत्ता अवतार अवधूत अण्णा आहेत, त्यांच्या एका प्रवचनामध्ये ते एक छान उदाहरण देतात की पाणी जोपर्यंत उकळून त्याची वाफ होत नाही तोपर्यंत त्याला उष्णता देणं गरजेचं आहे. जर पाण्याची वाफच केली नाही आणि जर ते पाणी 90 डिग्रीलाच आपण बंद करून टाकलं तर ते स्वाभाविकपणे गार होणार आहे. त्यामुळे ऊर्जा कुठपर्यंत? जोपर्यंत हे स्थित्यंतर होत नाही तोपर्यंत त्याला ऊर्जा देणं गरजेचं आहे. त्यामुळे साधन हे अत्यावश्यक आहे. एक लक्षात घ्या, भगवंताच्या नामाशिवाय दुसऱ्या कुठल्याही साधनाची श्री महाराजांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये गरज सांगितली नाहीये. तुम्ही जे करत आहात तेच तुम्हाला या आत्मबुद्धीपर्यंत घेऊन जाणार आहे, यात काही शंकाच नाही, निश्चितपणे. मग आता इथं प्रश्न असा येतो की साधनेशिवाय स्थित्यंतर नाही. साधन केल्याशिवाय आम्हाला आत्मबुद्धीच्या प्रांतामध्ये प्रवेश नाही. आणि इथं आल्यानंतर शरभंज ऋषी भगवंताला म्हणतायत की मी तर संपूर्णपणे साधन रहित आहे.
मग ही एक प्रकारे साधनेची प्रतारणा झाली का, की ज्याने आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं त्याच्याबद्दल कृतज्ञ राहण्याच्या ऐवजी मी संपूर्ण साधनरहित झालो आहे. या साधनरहित शब्दाचा नेमका काय अर्थ घ्यायचा आपण? बघा, इथं मी थोडंसं पुढे जाऊन पुन्हा मागे येतो. शरभंज ऋषींनी भगवंताची विनवणी केली. ते भगवंताला म्हणतात की मी असा तुझा दीन दास आहे, संपूर्णपणे साधनरहित आहे, परंतु यामध्ये तू माझ्यावर कुठले वेगळे उपकार केले नाहीत. कारण जो असा साधनरहित दीन होतो त्याच्या कल्याण करणं हे तुझं ब्रीदवाक्य आहे आणि त्या वाक्यामुळे तू इथपर्यंत आलेला आहेस. प्रभू, आता आपण इथं आलेलाच आहात, तर आता माझं मागणं काही नाही. मी माझं आता हे शरीर त्यागून माझ्या निजधामापर्यंत जातो. तोपर्यंत आपण असेच मला साक्षी भावाने निहाळत राहा. काय अधिकार आहे हो शरभंजांचा. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हाताने चिता रचली. त्या चितेवरती ते स्वतः जाऊन विराजमान झाले. आणि गोस्वामीजी म्हणतात, जोग यज्ञ जप तप व्रत कीन्हा, प्रभु कह देई भगती बर लीन्हा. आता इथं हे सूत्र सापडतं. पहिल्यांदा म्हणालेत, नाथ सकल साधनमय हीना, मी कुठलं साधन केलं नाही प्रभू. आणि लगेचच 2 चौपाया सोडल्यानंतर पहिलं चरण आहे, जोग यज्ञ जप तप व्रत कीन्हा. योग, यज्ञ, जप, तप आणि जे काही व्रत इत्यादी मुनिवर्यांनी केलं होतं ते त्यांनी सर्व प्रभूला समर्पण करून त्या मोबदल्यात भक्तीचं वरदान मागून घेतलं. सज्जनो, शरभंग ऋषी हे साधन न करता कोणीच आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकत नाही. या अरण्याच्या निबिड एकांतामध्ये या संतांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. साधनेची पराकाष्ठा. अर्थात ही पराकाष्ठा कष्टमय नाहीये, परंतु या देहबुद्धीच्या प्रत्येक येणाऱ्या उर्मीवरती यांनी एवढा कडाडून हल्ला केलेला आहे की काय बिशाद आहे त्या देहबुद्धीची या साधनेचं अडथळा होण्याची. त्यामुळं शरभंज ऋषी हे साधनेची परिसीमा आहेत, ही गोष्ट आपण आपल्या लक्षात घ्या. मग साधन करूनच जर त्यांनी भगवंताला साध्य केलेलं आहे, तर मग साधन विरहित या शब्दाचा अर्थ काय? मी पुन्हा पुन्हा कीर्तनकारांसारखा समेवरती येऊन तुम्हाला प्रश्न विचारतो की साधन विरहित म्हणजे नेमकं काय? आणि त्यासाठी आपल्याला माऊलीचाच आधार घ्यावा लागेल. माऊली हरिपाठामध्ये साधन विरहित काय असती अवस्था ते एका अभंगामध्ये सांगताना म्हणते, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटी राम भाव शुद्ध, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, राम कृष्णी टाहो नित्य फोडी. जे काही तुम्ही जप तप तीर्थ कर्म जे काही कराल त्या सर्वांमध्ये तुम्हाला एक भूमिका लक्षात घेतली पाहिजे की या विश्वामध्ये या चराचरामध्ये हा राम समस्त रूपांमध्ये सामावलेला आहे. समस्त रूपांमध्ये. आणि या समस्त रूपांच्या अंतरंगामध्ये डोकावून जो रामाचं पूजन करतो तो साधनेमध्ये असूनही साधनेच्या अहंकाराच्या जाळ्यामध्ये अडकू शकत नाही. ही साधन विरहित अवस्था आहे. माऊली आणखीन एका अभंगामध्ये हरिपाठाच्या हेच म्हणते की योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी, ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाही दुजा. बघा, आपण समाजामध्ये देखील बघतो की अनेक लोक भगवत प्राप्तीसाठी करत असलेल्या साधनेमध्ये इतके आपल्या अंतरंगामध्ये या साधनेच्या गुंत्यामध्ये अडकून जातात की ही साधनाच त्यांच्यासाठी बऱ्याचदा एक बाध्यता बनून जाते. उदाहरणार्थ, इथं जे
गोस्वामीजींनी साधनं सांगितली आहेत. यो जोग यज्ञ जप तप व्रत कीन्हा. योग केला, परंतु योग या शब्दाचा अर्थच नीट समजून घेतला नाही. आज आपण बघतो टीव्ही वरती सर्वत्र योग म्हणजे केवळ शारीरिक कवायती चाललेल्या आहेत. आणि आम्ही योगी आहोत अशा पद्धतीने केलेल्या योगातून जर एखाद्याच्या मनामध्ये अंतःकरणात अहंकार निर्माण झाला तर तो चालू असलेला योग हा त्याच्यासाठी बाध्यता नाही का? योग या शब्दाचा अर्थ मुळीच या देहाच्या आधाराने आत्म्याचा संयोग करण्याची प्रक्रिया आहे. परंतु देहाला एवढं ताडण करत असताना जर आमचं अंतःकरण या आत्मिक प्रवृत्तीशी एकरूप होत नसेल तर आम्ही खरंच योग करत आहोत का? आम्ही यज्ञ करत आहोत. यज्ञासाठी आम्ही लाखो रुपये खर्च करतोय. समर्थ म्हणतात ना, बहुतापरी कष्ट हे साधनाचे, व्रते दान उद्यापने तेही धनाचे. बहुतापरी कष्ट या साधनाचे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करूत. आता यज्ञ ही संस्कृती अत्यंत पवित्र आहे, तिचं संवर्धन होणं गरजेचंच आहे. परंतु यज्ञ या प्रक्रियेमध्ये जर आम्हाला ती खरी अवस्था समजून घ्यायची असेल तर माऊलीची ज्ञानेश्वरी उघडली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ काय आहेत आणि यज्ञ या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? समर्पण. जर समर्पणाशिवाय यज्ञ केला तर तो यज्ञ केवळ एक कर्मकांड अशा पद्धतीने आपण करतो. आणि यज्ञामध्ये सगळ्यात मोठी समिधा कुठली आहे? समर्पणाची. आपल्या अहंकाराची समिधा आहे. भगवंत त्या समिधेसाठी तुमच्याकडून हे कर्म करून घेतो. पण जर तीच झाली नाही तर तो यज्ञ भगवंताला देखील मान्य होत नाही. ज्या पद्धतीने बघा, 2 यज्ञांच्या गोष्टी थोडक्यात सांगतो की विश्वामित्र मुनींच्या यज्ञासाठी भगवंत स्वतः संरक्षक बनून उभे आहेत. आणि ते जेव्हा आपण लंकाकांडामध्ये जाऊ, जेव्हा इंद्रजित अपराजित होण्यासाठी एक मोठा यज्ञ आरंभ करतो, त्यावेळेला प्रभू रामचंद्र आपल्या वानरांना सांगतात की जा त्या इंद्रजिताचा यज्ञ उद्ध्वस्त करून टाका. म्हणजे एका ठिकाणी यज्ञाच्या संरक्षणासाठी स्वतः प्रभू उभेत आणि दुसरीकडे म्हणतायत की यज्ञाचा तो सगळा मांडव उद्ध्वस्त करून या. यज्ञ हे साधन आहे, त्याच्या मागची भूमिका भगवंताला प्रिय आहे. जर अहंकाराने तुम्ही तो यज्ञ करणार असाल तर तो भगवंताच्या दारात कधीच रुजू होऊ शकत नाही. जपाची देखील तीच अवस्था आहे. आम्ही बऱ्याचदा संख्येच्या या चक्रामध्ये असे अडकून गेलेलो आहोत. अर्थात मी देखील या गोष्टीचं समर्थन करतो की नाम कसंही घेतलं तरी ते भगवंताला अत्यंत प्रिय आहे. नाम सामूहिकरित्या देखील आनंददायी आहे. परंतु नामाची कसरत होता कामा नये. मला पूज्य बापू काकांचं वाक्य नेहमी आठवतं, भक्तीची सक्ती असता कामा नये. काही ठिकाणी बघा 13 कोटीचे संकल्प, 130 कोटीचे संकल्प, 1300 कोटीचे संकल्प. आपल्या महाराजांचं एक वाक्य मला अत्यंत प्रिय आहे. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला. एक वेळ या शब्दांमध्ये मला महाराजांचं सगळं साधन सापडतं. एक वेळ, अत्यंत काकुळतीने, दीनवाणीपणे. आणि हे देखील ठीक आहे की क्वालिटी फॉलोज आफ्टर क्वांटिटी, परंतु एक लक्षात घ्या, जप ही अत्यंत वैयक्तिक प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल की आमच्या मंडळाचा, आमच्या गावाचा, हे सगळं ठीक आहे, परंतु हे सर्व भगवंताच्या दारामध्ये रुजू होऊ शकत नाही. तुम्ही या संख्येमध्ये घुटमळत राहाल. बघा, हे सगळं करा, पण हे सगळं करत असताना भगवंत ज्या प्रेमाचा भुकेला आहे त्या गोष्टीला कधी विसरू नका. तपाचं देखील तेच आहे. आपण ताडण देऊ, शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देऊ. कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी.
हृदयातला भगवंत राहिला उपाशी. त्या पद्धतीने आपल्याच हृदयामधला हा भगवंत उपाशी ठेवून आपण केवळ ही परिक्रमा, ती परिक्रमा, इकडं जा, त्या वनामध्ये जा. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. सज्जनो, अरण्यातल्या एकांतिक साधनेची अत्यंत गरज आहे. आणि अरण्य या शब्दाचा अर्थ मी आता पुन्हा पुन्हा सांगणार नाही. आपल्या वृत्तीचं अरण्य. आणि तिथं ही संपूर्णपणे अकर्तेपणाची स्थिती येते की कुठलं साधन, काय करतोय मी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. तोच करून घेतोय. सर्व काही त्याचं आहे, त्याचं आहे, त्याचं आहे. ही भूमिका आमच्या जीवनामध्ये साधन विरहित अवस्थेचं लक्षण आहे बघा. मला वाटतं की ज्या शब्दाचा मी उहापोह करतोय त्यातलं मर्म, त्यातला प्राण तुम्हाला आता लक्षात आलाय. आणि प्राणाशिवाय पार्थिवाचं कितीही पूजन केलं तर त्याचं काय कौतुक आहे सज्जनो. त्यामुळं श्री महाराजांचं एक अत्यंत क्रांतिकारक वाक्य आहे बरं का. मी आपण सांगून ठेवतो, पण कोणी त्या वाक्याला अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. महाराजांनी जे स्वतःविषयी म्हटले ना, त्यामध्ये पूज्य बाबांचं जे चरित्र आणि वाङ्मयाचं पुस्तक आहे त्यामध्ये मागच्या टप्प्यात महाराजांनी एक स्वतःविषयी अद्भुत विधान केलंय. मी कधीही माळेवरती जपच केला नाही. परंतु महाराजांचे जे सगळे विग्रह आहेत, ज्या सगळ्या तसबिरी आहेत आपापल्या घरांमध्ये, त्या प्रत्येकामध्ये महाराजांच्या हातात माळ आहे. ती माळ आम्हाला साधन मार्गाला लावण्यासाठी आहे. परंतु सिद्धाची अवस्था ही ती आहे की जिथं तो संपूर्णपणे साधन विरहित झालेला आहे. सज्जनो, हा होरायझन खूप मोठा आहे, क्षितिज प्रचंड मोठा आहे. त्यामुळं आज आम्ही ज्या टप्प्यावरती आहे, निदान मी ज्या टप्प्यावरती साधनेचे आहे, तिथून ते सर्व माझ्या कक्षेमध्ये येणं अशक्य आहे. त्यामुळं आपल्याला आज साधन करणं, अत्यंत मनापासून करणं, प्राण ओतून करणं, जीवे भावे करणं, हेच आपल्या हातात आहे. ते आपण करत राहावं. आणि या सगळ्या अवस्था नामामध्ये तुम्हाला स्वाभाविकपणे येतात बघा. हा साधन विरहित शब्दाचा अर्थ गुरुकृपेने मला उमजतो. आणि जो असा साधन विरहित होतो, जो असा दीनदास होतो, ज्याला कुठलंही स्वतःचं करते पण राहत नाही, मी काहीतरी केलं म्हणून भगवंत माझ्याकडे आला, हा अहम ज्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही, तीच गोष्ट भगवंताला या अरण्यामध्ये खेचून आणते. मग तो अयोध्येपासून अनवाणी तुमच्यासाठी तिथपर्यंत येतो बघा. तुका म्हणे याहून असे साधन, वाहतसे आण विठोबाची. यापेक्षा अजूनही दुसरं काही साधन नाहीये. तुम्ही एकांतिक साधन करा, मनापासून साधन करा. आणि त्या साधनेचा कुठलाही अहम ठेवू नका. आणि साधनेचा प्राण समजून साधन करा. असं साधन केलं की भगवंत तुमच्या दारात येतो, येतो आणि येतो. आणि हे किती स्पष्टपणे तोंडावरती शरभंज ऋषी भगवंताला सांगतात की यामध्ये तू माझ्यावरती कुठलाही उपकार केला नाहीस बर का. सो कछु देवन मोही निहोरा, निजपन राखे जनमन चोरा. अरे हा तर तुझाच पण आहे, जो दीन होतो, जो साधन विरहित होतो, जो संपूर्णपणे अकर्तुम होतो, त्याच्या दारात तू येणारच. हा तुझा पणच आहे. आणि त्यामुळं माझ्यासारख्या दीन भक्ताच्या कल्याणार्थ तू इथं आलास प्रभू. श्री महाराज म्हणायचे की भगवंत समोर उभं राहिल्यानंतर मागायचं काय हे देखील आपल्याला कळायला पाहिजे. नाहीतर तिथं जर काही हिंग जिऱ्याचं मागून बसला तर हे सगळं ढोंगच झालं ना, अवडंबरच झालं. आणि शरभंज ऋषींनी भगवंताच्या समोर काय मागावं. तब लगी रहूं दीन हित लागी, जब लगी मिलो तुम ही तनु त्यागी.
मी जोपर्यंत तुझ्या निजधामामध्ये येऊन निजधामात असूनही द्वैत बुद्धीने तुझं भजन करण्याची अवस्था प्राप्त करत नाही, त्या स्थितीपर्यंत जाऊस तर तू आता असाच माझ्या डोळ्यासमोर उभा राहा. काय मागणं आहे हो साधनेचं. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. ही वस्ती करणं आहे. मी तुझ्या निजधामामध्ये येऊस तर असाच समोर उभा राहा, हलू नकोस बघ. आणि काय करावं? स्वतःच्या हाताने चिता रचावी आणि त्या चितेवर या तपस्विनी स्वतः जाऊन बसावं. संत मीराबाईची आठवण येते. संत मीराबाईचा तो अप्रतिम अभंग. गुरुचं दर्शन झालंय, गुरूंचं आगमन झालेलं आहे, गुरूंचं पूजन झालेलं आहे आणि मीरेचे गुरु तिला सोडून पुढे जायला निघतात. तेव्हा संत मीराबाई अत्यंत काकुळतीने आपल्या गुरूंच्या समोर काय सुंदर विनवणी करते. जोगी मत जा, मत जा, मत जा. सुमन कल्याणपुरांकरांच्या अत्यंत सुंदर आवाजामध्ये हा अभंग आपण ऐकू. जोगी मत जा, मत जा, मत जा, पाँव पड़ूं मैं चेरी तेरी. जोगी मत जा, मत जा, मत जा. प्रेम भक्त को पंथ ही न्यारो, प्रेम भक्त को पंथ ही न्यारो, हमको बैल बता जा. जोगी मत जा, मत जा. अगर चंदन की चिता रचाऊं, अगर चंदन की चिता रचाऊं, अपने हाथ जला जा. जोगी मत जा, मत जा, मत जा. चंदनाच्या चितेला स्वतःच्या हाताने मी रचते आणि तू आपल्या हाताने अग्नी लावून जा. जल बल भई भस्म की ढेरी, अपने अंग लगा जा. जोगी मत जा, मत जा. आणि त्या चितेच्या पश्चात जे हा भस्माचा ढिगारा उरेल तो आपल्या अंगाला तू फासून घे. गिरिधर नागर मीरा कहे प्रभु, गिरिधर नागर ज्योत में ज्योत मिला जा. जोगी मत जा, मत जा, मत जा. पाँव पड़ूं मैं चेरी तेरी. जोगी मत जा, मत जा, मत जा. सजन, व्यवहारामध्ये देखील कुठली तरी गोष्ट दिल्याशिवाय मोबदला मिळत नाही.
गोस्वामीजींनी देखील आपल्याला या मोक्षप्राप्तीचं रहस्य जणू काही त्यासाठी लागणारं चलन समजावून सांगितलंय. जोग यज्ञ जप तप व्रत कीन्हा, प्रभु कह देई भगती बरलीन्हा. गोस्वामीजींचा अत्यंत आवडता शब्द बनिक, व्यापारी, हा देखील एक व्यापार आहे. परंतु इथं तुम्ही मिळवलेला पैसा, अडका, संपत्ती, लौकिक ऐश्वर्य यापैकी कुठलीच गोष्ट भगवंताच्या या राज्यामध्ये चालत नाही. तिथे एकच करन्सी आहे, एकच चलन आहे, तुम्ही केलेल्या भक्तीच्या उत्कटतेचं स्मरण. आणि भगवंत तुमच्याकडून केवळ या स्मरणाच्या आधारानेच तुम्हाला या मोक्षाचं वरदान देऊ शकतो. बघा, बाकी तुम्ही जीवनामध्ये जो पुरुषार्थ करायचा आहे तो देहाच्या आधाराने करा, त्याबद्दल संतांचं काहीच म्हणणं नाही. परंतु एक गोष्ट संत आपल्याला वारंवार सांगतात की देहे रक्षणा कारणे यज्ञ केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. या देहासाठी तुम्ही जे काही कराल ते ठीक आहे, परंतु कितीही जरी प्रयत्न केले तरी या जगामध्ये कोणी अजरामर होऊ शकत नाही. परी शेवटी काळ घेऊन गेला. मग काय कर या देहाच्या आधाराने? करी रे मना भक्ती या राघवाची. एकच कर. एवढा चांगला देह मिळालाय, एवढा चांगला मनुष्य जन्म मिळालाय. पैशाचं मोल जेवढं साठवायचं तेवढं ठीक आहे, ते चालू राहील. परंतु एक गोष्ट मात्र तुझ्या हातात आहे, त्याच्यामध्ये तुझं प्रारब्ध आड येऊ शकत नाही. तुझी भक्तीची पुंजी वाढव, तुझा भक्तीचा साठा वाढव. आणि अंतःकरणामध्ये त्या भक्तीच्या या साठ्याला कुठल्याही गोष्टीसाठी खर्च करू नकोस कधीच. एखाद्या कंजूषाप्रमाणे आपल्या हृदयामध्ये त्या भक्तीचं जतन कर. आणि मग अंतःकरणामध्ये असलेल्या या पुंजीचा उपयोग कधी करायचा? हा देह सोडण्याचा शेवटचा क्षण येईल, त्यावेळेला भगवंत तुमच्या दारामध्ये तेवढेच क्षण उभा राहील जेवढी तुमच्याकडे भक्तीची पुंजी आहे. आणि शर्वंज ऋषींचा अधिकार काय की मी तुझ्या निजधामापर्यंत येऊस तर तू इथं उभा राहा. काय अधिकार असावं भक्तीचा, काय साधनेची तपस्येची विलक्षण कमाई असावी की भगवंताला एक भक्त आपला देह सोडताना ही विलक्षण अशी आज्ञा जणू काही देऊ शकतो. ही विनंती नाहीये, ही आज्ञा आहे. करायलाच पाहिजे भगवंताने. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. अजूनही काय सांगू आपणास? करी रे मना भक्ती या राघवाची, हे सूत्र आहे. आणि ते सूत्र आपण मनापासून करा. श्री महाराज आपल्याला एक खूप मोठं वचन देतात की माझ्या माणसाचा अंतकाळ मी साधतो. आणि महाराजांचा माणूस कोण? जो अखंड नामामध्ये आहे, जो अखंड या राघवाच्या भक्तीमध्ये आहे, ज्याने अखंड या देहाच्या आधाराने राघवाचं स्मरण केलेलं आहे. तीच पुंजी, या पुंजीच्या आधाराने महाराजांचा माणूस होतो. आणि माझ्या माणसाचा अंतकाळ मी साधतो. त्यामुळे हा माझा माणूस होण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे वेडा आप्पा देखील आनंदाने उड्या मारत निघाला. अरे त्यांनी आज मला माझं म्हटलं, यामध्ये सगळं आलं. आपण देखील या वेडा अप्पा सारखं श्री महाराजांच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्यासाठी साधन करावं. आणि त्या महाराजांचा एकदा आपण माणूस झालो की या शरभंज ऋषींसारखीच आपल्याला देखील सद्गती प्राप्त होण्याचं ऐश्वर्य या जन्मामध्ये मिळू शकतं. सज्जनो, या पलीकडे अजूनही काय सांगू? यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या चौपायांबरोबर चिंतन प्रमाणामध्ये विचारात घेऊयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.